मित्रांनो नमस्कार. आज पुन्हा एकदा कालच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलण्यासाठी मी आपणासमोर आलेलो आहे. या मराठा आरक्षणावर माझ्या गेल्या 4 महिन्यांपासून तब्बल 22 व्हिडिओ मी मराठा आरक्षणाच्या विषयावर हे बनवलेले आहेत. कारण हा विषय महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यांपासून अतिशय धगधगता आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय हा बनलेला होता. असो मित्रांनो, काल विधिमंडळातील विशेष अशा एक दिवसीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला स्वतंत्र 10% हे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय हा काल घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि राज्य सरकारने आपल्या समर्थकांकडून स्वतःची पाठ ही थोपटून घेतलेली आहे. या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर काल दिवसभरात अनेक मतप्रदर्शने आणि अनेक मतभिन्नता आणि अनेक मतमतांतरे हे समाज मनामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटलेले काल स्पष्टपणाने दिसलेले आहेत. या निर्णयातून मराठा समाजाच्या पदरामध्ये नेमके काय पडलेले आहेत असा प्रश्न हा जागोजागी विचारला जात आहे. आणि हा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि दुसरे उपमुख्यमंत्री असलेले दबंग अजित पवारांनी मराठा समाजाला हे सरळ सरळ फसवले असल्याची भावना, ही फसवत असताना मराठा समाजाला गंडवले असल्याची देखील भावना ही सामान्य नागरिकांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यातून असलेली नाराजी ही स्पष्टपणाने काल आणि आज ही समोर आलेली आहेत. हे मात्र वास्तव आपण नाकारूच शकत नाहीत. परंतु दुसऱ्या बाजूने सत्तारूढ पक्षाने म्हणजे महायुतीने शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मात्र स्वागतार्ह आहे. त्याबद्दल विरोधी पक्षांनी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही दिशाभूल करण्याचं काम हे करू नयेत असं सांगितले जरी असले तरी शिंदे सरकारला मात्र असं विधान करत असताना त्यांना मात्र त्यांनी केलेल्या आठवणी घोषणेचं या ठिकाणी विस्मरण झाल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यापूर्वी वाशीतील आंदोलनाची सांगता करत असताना जे आश्वासन हे मराठा समाजाला दिलेलं होतं त्यातून त्यांनी मात्र मराठा समाजाला दिशाभूल केलेली आहे. आणि नेमकं विरोधकांनी दिशाभूल करू नये असं जेव्हा ते म्हणत असतात तेव्हाच मात्र सरकारने मराठा समाजाची आणि महाराष्ट्राची दिशाभूल केल्याचं आपल्याला स्पष्टपणाने दिसल्याशिवाय राहत नाहीत. मुंबईतील उपोषण सोडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरे शब्दाचा कायद्यात रूपांतर करण्याचा व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या बाबत जो शब्द मराठा समाजाला दिलेला होता, पर्यायाने मनोज जरांगे पाटलांना दिलेला होता, तो शब्द मात्र हा शब्द फडणवीस सरकारने, शिंदे सरकारने आणि अजित पवार सरकारने हा मात्र पूर्णपणे त्या शब्दाशी फारकत घेतलेली आहे. किंबहुना मराठा समाजाशी याबाबत त्यांनी प्रतारणा केलेली आहे. मराठा समाजाशी त्यांनी दगाफटका केलेला आहे आणि मराठा समाजाची ह्या तिघांनी मिळून केलेली दगाफटका ही मात्र सर्वपक्षीय मराठा समाजाची फसवणूक असल्याची भावना ही अत्यंत प्रबळ मराठा समाजामध्ये ही निर्माण झालेली आहे. हे मात्र सत्य नजरेआड करताच येणार नाहीत. आणि हे आरक्षण देत असताना यापूर्वी देखील 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी नारायण राणे शिफारशीच्या अहवालाप्रमाणे मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण हे दिलेले होतं. त्यानंतर युती सरकारच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील मराठा समाजाला 16% आरक्षणाची तरतूद ही केलेली होती. परंतु हे दोन्ही आरक्षण पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने भक्कम अशी बाजू न मानल्याने ते आरक्षण मात्र त्या ठिकाणी हे फेटाळले गेलेले आहे. ते आरक्षण मात्र या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवल्याचा इतिहास हा आपल्याला ज्ञात असेल. त्यामुळे आता हे जे आरक्षण मिळालेले आहे हे आरक्षण पुढच्या काळामध्ये कायद्याच्या कसोटीवर कसे टिकेल आणि कायद्याच्या कसोटीवर टिकत असताना राज्य सरकार उद्या
सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीर अशी यंत्रणा, कायदेपंडितांची यंत्रणा ही कशी उभी करेल हे सांगण्याची मात्र आज महाराष्ट्राला गरज आहे. आणि हे सांगत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार 105व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ हा महाराष्ट्राला कालही देत होते आणि मागच्या काळातही देत होते. त्या 105व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकारला अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे स्वतंत्र आरक्षण देता येते अशी भूमिका ही राज्य सरकारने मांडलेली आहे. त्यामुळे ओलांडलेल्या मर्यादेच्या धर्तीवर आरक्षणाचा काल जो उल्लेख झालेला आहे तो उल्लेख मात्र पुढील काळामध्ये राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबत टिकवण्याची जबाबदारी ही सर्वस्वीपणाने एकनाथ शिंदेंना आणि उपमुख्यमंत्री असलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही पार पाडावी लागणार आहेत. हे मात्र त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण यापूर्वी तेलंगणा, हरियाणा आणि राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा 2 वेळेस स्वतंत्र असं आरक्षण म्हणजे 50% वर असलेलं आरक्षण हे दिले गेलेले होते. परंतु ते आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकले नाहीत आणि हे टिकले नसल्यामुळे त्या आरक्षणाचा त्यावेळेस पूर्णपणे फज्जा उडाल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. हा मागच्या काळातील आरक्षणाचा इतिहास असल्यामुळे 2014 नंतर आणि 2018 नंतर मराठा समाजाला जो आरक्षण दिलेलं होतं त्या आरक्षणाच्या बरोबरच काल दिलेले जे अधिवेशनामधील आरक्षण आहेत हे अधिवेशनामध्ये दिलेले एकनाथ शिंदेनी आरक्षण हा फसवणुकीचा तिसरा अंक असल्याशिवाय हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जो समज तयार झालेला आहे तो समज मात्र रास्त आहेत. आणि तो समज जर मुख्यमंत्री महोदयांना आणि राज्य सरकारला जर खोटा ठरवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ आणि त्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबरोबर जो वचनभंग त्यांनी केलेला आहे अशी जी सर्वसामान्य मराठा समाजाच्या माणसामध्ये भावना तयार झालेल्या आहेत त्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी पुढचे पावलं हे जबाबदारीने उचलण्याची गरज आहे. नाहीतर मुख्यमंत्री महोदयांनी मात्र शिवरायांच्या साक्षीने घेतलेली शपथ ही छत्रपती शिवरायांनाच फसवल्याची भावना ही पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये रूढ झाल्याशिवाय राहणार नाहीत. भारतीय राज्यघटनेमध्ये ST, SC आणि OBC एवढीच आरक्षणाची तरतूद असताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाची घटनात्मक मर्यादा ही 50% आत असावी अशी घटनात्मक जबाबदारी असताना इंदिरा साहनी खटल्याची पार्श्वभूमी आपल्या समोर जर आली तर इंदिरा साहनीच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर 50% वर असलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ते अवैध ठरवलेले आहेत. हे उघड सत्य असताना 50% वरील काल दिलेले जे आरक्षण आहेत स्वतंत्र आरक्षण हे आरक्षण मराठा समाजाला फसवण्याचीच भूमिका असते आहे की काय, किंवा मराठा समाजाला फसवणुकीच्या एका गर्तेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी फसवले असल्याची भावना ही पुढच्या काळामध्ये निर्माण होणार नाहीत. आणि यातून मात्र राज्य सरकार वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याची प्रबळ आणि प्रखर अशी भावना ही सामान्य आंदोलकांमध्ये आणि सामान्य मराठा समाजामध्ये ही निर्माण झालेली आहेत. राज्य सरकारची मराठा आरक्षणाच्या बाबत भूमिका जर स्वच्छ आणि अतिशय धवल असेल तर मात्र त्यांनी अध्यादेश काढून मुख्यमंत्री महोदयांनी जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश हा मात्र या ठिकाणी माझ्या मताप्रमाणे तो घटनाबाह्य आहे. उद्या तो सुप्रीम कोर्टात टिकेल किंवा नाही याबद्दल काही सांगता येत नाही. आणि सुप्रीम कोर्टात जर तो अहवाल टिकवायचा असेल तर मराठा समाज हा मागास असल्याचं हे राज्य सरकारला कायद्याच्या दृष्टिकोनातून मजबूतीच्या दृष्टिकोनातून हे टिकवण्याची भूमिका आणि कायदेशीर अशी कायदेपंडितांची यंत्रणा ही सुप्रीम कोर्टामध्ये उभी करावीच लागेल. हे लक्षात ठेवा. कारण मराठा समाजाची मुख्य मागणी ही OBC प्रवर्गातूनच होती. त्याला मात्र राज्य सरकारने हरताळ फासलेला आहे. सुनील सिकरे यांचा राज्य मागास वर्गाचा अहवाल हा उद्या सुप्रीम कोर्टासमोर ठेवून सुप्रीम कोर्ट तो अहवाल स्वीकारेल असे एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार जरी सांगत असले तर उद्या मात्र या भूमिकेशी मात्र त्यांना पळ काढता येणार नाहीत. कारण त्यांनी जर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत चालबाजी करण्याची किंवा ड्रामेबाजी करण्याची भूमिका ही स्वीकारली
तर मराठे जर खवळले तर त्यातून मात्र इतिहास निर्माण होतो आणि इतिहास निर्माण होत असताना सत्ताधाऱ्यांनी इतिहासाची पानं ही चाळली तर त्यांच्या लक्षात आल्याशिवाय हे राहणार नाहीत. सरकारचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाज हा 28% असल्याची आकडेवारी ही काल प्रसिद्ध झालेली आहे. मुळात ही आकडेवारी फसवेगिरी करणारी आहेत. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाची लोकसंख्या टक्क्यामध्ये 34% असल्याचं वारंवार सांगत होते. हे आपल्या लक्षात आलेलं असेलच आणि काल अधिवेशनामध्ये हेच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा 28% असल्याचं हे जाहीर झालेलं असताना उर्वरित 6% मराठा समाज हा कुठे गेलेला आहे, किंबहुना उर्वरित 6% मराठा समाज हा चंद्रावर राहायला गेला आहे की काय, असा प्रश्न या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. यातून मात्र राज्य सरकारची लबाडी दिसून आल्याशिवाय मराठा समाजाला या ठिकाणी जाणवल्याशिवाय राहत नाहीत. उद्या हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही हे येणारा काळच सांगेल, कारण काळाच्या उद्रात काय दडलेले आहेत हे मात्र आता सांगता येणार नाहीत. परंतु एक मात्र खरं, हे आरक्षण टिकवण्याची सर्वस्वी जबाबदारी प्रामाणिक हेतूने राज्य सरकारची जर असेल तर हे आरक्षण जर उद्या फेटाळलं गेलं तर एकनाथ शिंदेंना मराठा समाज आणि अजित पवारांना मराठा समाज आणि देवेंद्र फडणवीसांना मराठा समाज हा कदापिही माफ करणार नाहीत. देशातील प्रत्येक समस्यांचं, देशाच्या अगदी ज्वलंत समस्यांचं उत्तर हे नरेंद्रभाई मोदींकडे असल्याचं अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे वारंवार महाराष्ट्रातील जनतेला सांगत असले तरी उद्या जर त्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रामाणिक असेल आणि हेतूची शुद्धता जर असेल तर त्यांनी मात्र उद्या जर हे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण दुर्दैवाने फेटाळलं गेलं तर केंद्र सरकारकडे स्वतंत्र अशा आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षणाची तरतूद ही करता येऊ शकते. त्यातून केंद्र सरकारकडे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दणदणीत असं स्पष्ट बहुमत असल्यामुळे घटना दुरुस्ती करून 50%च्या वर आरक्षण देण्याचा निर्णय आणि घटनात्मक आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारने केंद्र सरकारला करण्यासाठी भाग पाडावे, अशी प्रांजळ आणि स्पष्ट अशी भूमिका आजही सामान्य मराठा समाजातील बांधवांमध्ये आहेत. परंतु हे जर घडत नसेल तर मराठा समाजाला कालचं दिलेलं अधिवेशनातील स्वतंत्र असं आरक्षण, हे स्वतंत्र आरक्षण मात्र लबाडाघरचं आवतनं ठरल्याशिवाय राहणार नाहीत. यातून गरीब, गरजू आणि उपेक्षित मराठा समाजाच्या भावनेशी राज्य सरकार हे क्रूरपणे खेळ करून कुरवाळत असल्याची भावना ही अधिक मोठ्या प्रमाणावर प्रबळ झाल्याशिवाय राहत नाहीत. यातून मात्र पर्यायाने मराठा समाजाची सर्वपक्षीय फसवणूक झाल्याचं चित्र हे महाराष्ट्राच्या समोर हे काल आलेलं आहे. तशी भावना मात्र मराठा समाजामध्ये ही प्रबळ झालेली आहे. यातून मात्र राज्य सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल फार मोठा प्रश्नचिन्ह हे निर्माण झालेले आहेत. राज्य सरकारने मात्र आरक्षणाच्या बाबत त्यांची गेलेली पत आणि प्रतिष्ठा जर पुन्हा सावरायची असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पुढच्या काळामध्ये कायद्याच्या मजबूत अशा कसोटीवर हा कसा टिकेल आणि गरीब, गरजू आणि उपेक्षित मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात हे सामील कसं करून घेता येईल. कारण मराठा आरक्षणाची लढाई ही मात्र धनवंत मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून ही फारशी महत्वाची नाहीत. दारिद्र्य रेषेखाली आणि आत्महत्याग्रस्त असलेल्या मराठा समाजातील तो आत्महत्याग्रस्त मराठा समाजातील माणूस हा विदर्भातील आहे, तो आत्महत्याग्रस्त मराठा समाजातील माणूस हा मराठवाड्यातील आहे, तोच आत्महत्याग्रस्त मराठा समाजातील माणूस कोकण सोडता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा आत्महत्येशी आणि असलेल्या परिस्थितीशी, दारिद्र्याशी तो झगडत आहे. त्याची जाण आणि जाणीव ही एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी ही स्वीकारावीच लागेल. हे मात्र या ठिकाणी खरं आहे. ते मात्र त्यांनी त्या दृष्टीने सामोरं जाण्याची भूमिका आणि मानसिकता पुढच्या काळामध्ये ही ठेवावीच लागेल. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.